नमस्कार. मी नवनाथ हंबीर, डायरेक्टर ऑफ NIBM, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ब्रेन मास्टर. ॲक्च्युली आपल्या शाखा ज्या आहेत त्या उरुळी कांचन, लोणी काळभोर आणि शेवळवाडी या ठिकाणी आहेत. तर गेल्या 10 वर्षापासून आपण चाइल्ड ब्रेन डेव्हलपमेंटमध्ये काम करत असताना बऱ्याचशा गोष्टी आपण अपग्रेडेबल केल्या. त्यामध्ये चाइल्ड ब्रेन डेव्हलपमेंटमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट पालकांच्या अडचणी आणि मुलांचे प्रश्न यावरती आपण चांगल्या पद्धतीने सोल्युशन काढलेले आहे. याच्यामध्ये आपण 2025ला सुरुवातीला एक प्रोग्राम राबवला होता. त्या प्रोग्राममध्ये आपण साधारणतः 2 महिन्यामध्ये मुलांना ॲबॅकस आणि ब्रेन ॲक्टिव्हिटी या 2 कोर्स कंबाईनमध्ये आपण त्यामध्ये शिकवत होतो. त्यामध्ये बेसिकली काय होतं आणि कशा पद्धतीने ते वर्क करतं आणि मुलांना काय फायदा होतो, त्याचबरोबर त्यांच्या आयुष्यावरती काय बदल होतो, ह्या गोष्टी आपण पुढे पाहणार आहोत. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट, मुलांची जी अडचण आहे, दिवसेंदिवस अभ्यास ते करतात परंतु ते विसरून जातात. एक्झाम आली की ते विसरून जातात. त्याचबरोबर पालक मुलांकडून भरपूर काही करून घेतात परंतु ते एका वेळेला विसरून जाते. यासाठी काय केलं पाहिजे आणि कशा पद्धतीने आपल्याला तर सिस्टमॅटिक पद्धतीने मुलांना ते दिलं पाहिजे, या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत. तर बऱ्यापैकी मुलांना अभ्यास करताना हे अडचण येते की त्यांना म्हणजे ते गोष्टी आठवत नाहीत किंवा त्या गोष्टी विसरून जाण्याची त्यांची ही समस्या असते. आणि त्यावरती काय उपाययोजना केल्या पाहिजेत, यासाठी ज्या गोष्टीची तरतूद करतो आपण या कोर्समध्ये आहे. या कोर्समध्ये साधारणतः आपण गणितीय पद्धती म्हणजेच की वैदिक पद्धत जी ॲबॅकसमध्ये आपण गणनात्मक पद्धतीने सोडवली जाते. तर मुलांना ते सोपं आणि म्हणजे एकदम फ्रीली समजण्यासाठी आपण बऱ्याचशा उपाययोजना केल्या जातात आणि क्लासरूममध्ये ते फनी एज्युकेशन आपण म्हणतो त्या पद्धतीने ते आपलं घेतलं जातं. तर याच्यातून त्यांची जी मॅथमॅटिक्स स्किल आहे, म्हणजे बेसिकली मॅथमॅटिक्समध्ये 2 ऑपरेशन राहतात. एक म्हणजे ॲडिशन, दुसरं म्हणजे सबट्रॅक्शन. ॲडिशनमध्ये आणि सबट्रॅक्शनमध्ये ज्यावेळेस मुलगा हुशार होतो, ऑटोमॅटिकली मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन या गोष्टी त्याला सहज आणि इझिली त्याला सोप्या जात असतात. तर याच्यामध्ये पाहताना ज्यावेळेस ॲडिशन आणि सबट्रॅक्शन मुलांना चांगल्या पद्धतीने जमतं, त्यावेळेस त्यांना टेबल क्रिएट करता येतात. मात्र आपण जे आता जी एज्युकेशन पद्धतीमध्ये टेबल क्रिएट करायला शिकवतो, मुलं साधारणतः 1ली ते 10वी पर्यंत 20 पर्यंत टेबल्स पाठ करतात आणि सारखे विसरतात. ॲक्च्युली ज्यावेळेस 10वी होती त्यावेळेस नंतर त्यांना काही टेबल्स पण आठवत नाहीत. अशा पद्धतीने ते हे करतात. परंतु ॲबॅकसमध्ये साधारणतः 2 महिन्यामध्ये मुलं साधारणतः 100 ते 1000 पर्यंत टेबल सहजासहजी बोलू शकतात, लिहू शकतात आणि न विसरता ते करू शकतात. हा कॉन्फिडन्स त्यांना त्या ठिकाणी मिळतो आणि कॅल्क्युलेशनचं स्पीड वाढतं. त्यामुळे त्यांना आत्मविश्वास नावाची गोष्ट जी बोलतो आपण, ती खूप स्ट्रॉंगर तयार होते आणि त्यातूनच सुरुवात होते त्यांची गणिताच्या आवडीची. यानंतर त्या मुलांना टेबल आल्यामुळे मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन इझी जातं आणि बाकीचे जे फंक्शन्स आहेत जसं स्क्वेअर, स्क्वेअर रूट, क्यूब रूट या गोष्टीसुद्धा त्यांना इझिली जात असतात. बेसिकली गणितामध्ये या गोष्टी जेव्हा येतात त्यानंतर येणाऱ्या बाकीच्या गोष्टी सहजासहजी मुलं सोडू शकतात. परंतु आपण पाहतो की मुलं 1ली, 2री, 3री, 4थी पर्यंत ह्या गोष्टी बेसिकली ॲडिशन, सबट्रॅक्शन चांगल्या पद्धतीने शिकतात. मल्टिप्लिकेशन इझी वाटतं त्यांना. नंतर अचानक त्यांना हार्ड असं जायला सुरू होतं. परंतु याच्यावरती पालक असा ठोस काही म्हणजे हे करत नाही की याच्यामध्ये त्यांना सोपं कसं जाईल. क्लासेस लावून वगैरे या गोष्टी सोप्या होत नसतात. तर त्यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज असते, योग्य शिक्षणाची गरज असते आणि योग्य टीचराची गरज असते. जेव्हा त्यांना चांगला टीचर मिळून जातो तेव्हा त्या मुलांना त्या गोष्टी सहजासहजी व्यवस्थितरित्या करू शकतात आणि त्याच्याबद्दलची आवड क्रिएट होऊ शकते. पाहायला गेलं तर येणारा जो फ्युचर काळ आहे, म्हणजे आता ॲज कम्पॅरेटिव्ह करू आपण जपान आणि चायना आणि इंडिया या 3 कंट्रीमध्ये काय डिफरन्स आहे. तर बेसिकली जपानमध्ये ज्या मुलांना प्रॅक्टिकल, जपान आणि चायनामध्ये मुलांना प्रॅक्टिकल नॉलेज दिलं जातं, त्या ठिकाणी ब्रेन ॲक्टिव्हिटी किंवा ॲबॅकस सारख्या गोष्टींना जास्त प्राधान्य देऊन त्या मुलांकडं ब्रेन डेव्हलपमेंटवरती जास्त फोकस केला जातो, जो की प्रॅक्टिकल नॉलेजला प्रेझेंट करतो. आणि आपल्या इथं पालक जास्तीत जास्त करून मुलांचे म्हणजे मार्कशीट, मार्क्स याच्यावरती भर देतात आणि इथंच मूळ म्हणजे मुद्दा येतो मुलांचा. ते मुलं अभ्यास करताना कुठलीही कन्सेप्ट क्लिअर न करता फक्त अभ्यास एक्झामसाठी करतात आणि एक्झाम देतात आणि एक्झाम दिल्याच्या नंतरनं ती मुलं नंतर एक्झाममध्ये पास पण होतात, परंतु 2 वर्ष, 3 वर्षानंतर किंवा 4 महिने, 5 महिन्यानंतर त्यांना त्या बाबतीतला काही आठवत नाही. म्हणजे प्रॅक्टिकल नॉलेजचा अभाव आहे. तर करिअरसाठी जर पाहायला गेलं तर मुलांसाठी मॅथमॅटिक्स आणि लॉजिक हे खूप इम्पॉर्टंट गोष्टी आहेत की ज्या मुलांना पालकांनी दिल्याच पाहिजेत आणि त्या कॅरी फॉरवर्ड होणाऱ्या गोष्टी आहेत. तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी मुलांची आहे
ती म्हणजे चुकीची अभ्यास करण्याची पद्धती, अयोग्य मार्गदर्शन म्हणजे योग्य मार्गदर्शन मिळत नाही त्यांना, अभ्यासाचं स्पष्ट लक्ष नसतं, कुठलाही ध्येय नाहीये. त्यानंतर भविष्यासाठी ठोस असा कुठलंही ध्येय आणि टार्गेट फिक्स झालेलं नसतं. त्यानंतर चुकीच्या पद्धतीमुळे आणि एज्युकेशनवरती विशेष फोर्स पद्धतीने केल्यामुळे त्यांचं बालपण हिरावून जातं, म्हणजे की फिजिकल डेव्हलपमेंट बरोबर मेंटल डेव्हलपमेंट पण गरजेचे असते. त्यामुळं पालक एकाच गोष्टी लावून धरतात की फक्त उठ आणि अभ्यास कर किंवा स्टडी कर. ह्या सगळ्या गोष्टीला थोडंसं पालकांनी विशेष लक्ष दिलं पाहिजे. आणि बेसिकली सांगायला असं आनंद वाटेल की जे आपण म्हणतो स्टोरेज ॲबिलिटी किंवा रिकॉलिंग सिस्टम, यामध्ये एज्युकेशनमध्ये आपल्या भारतातील एज्युकेशन सिस्टममध्ये या गोष्टीचा खूप सारा अभाव आहे की जे मुलांना रिकॉलिंगसाठी असं स्पेशल असं काय शिकवलं जात नाही किंवा त्या ॲक्टिव्हिटी घेतल्या जात नाहीत. तर ब्रेन ॲक्टिव्हिटी ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे यासाठी. जे पहिले गुरुकुलमध्ये योगा किंवा बाकीच्या गोष्टी ज्या मेडिटेशन किंवा बाकीच्या गोष्टी होत्या त्या एक सिस्टमॅटिक पद्धतीने, तर त्या गुरुकुलमध्ये शास्त्र, शस्त्र आणि विद्या या गोष्टीचा वापर केला जायचा आणि चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी जडणघडण मुलाची व्हायची, जेणेकरून त्याची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, लिडरशिप आणि इतर गोष्टीवरती फायदा होत असायचा. तर मला हेच सांगायचे की या आपल्या कोर्सच्या माध्यमातून मुलांना त्यांच्या योग्य वयामध्ये योग्य शिक्षण योग्य टीचरांच्या मार्फत मिळालं तर तुमची मुलं लवकरच पुढे जाऊ शकतात आणि चांगल्या पद्धतीचे एज्युकेशन घेऊन ते इम्प्लिमेंटेशन करू शकतात. कारण या बाकीच्या कंट्र्या छोट्या कंट्र्या असून सुद्धा यांनी मुलांना जॉब म्हणजे नोकरदार न बनवता त्यांना मालक बनवायचा विचार करतात आणि त्यामुळं मालक बनवायचा विचार केल्यामुळं तेथील लोक म्हणजे रोजगार न शोधता त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून देत असतात. तसेही तुमची मुलांना जर असं वाटत असेल तुम्हाला की रोजगार उपलब्ध करावा तर नक्कीच तुम्ही मालक होण्याच्या दृष्टीने एज्युकेशन द्या आणि लवकरच त्या याच्यामध्ये तुमची मुलं मालक बनू शकतात. धन्यवाद.